मित्रांनो, आम्ही दोघं आज चाललेलो आहे मंगळवेढ्याला. आम्ही दोघंच नाही, अजून दोघंच नाही ती, पण ती पेट्रोल टाकायला गेली ती. आता आम्ही वाडेगावच्या पुलावर आहे, पाणी निघत आहे आणि दोघं आलेले आहेत. ह्यो सज्जन आहे, नुसतं नाव सज्जन आहे, पण ह्यो सज्जन नाही बरं का. ह्यो सज्जन नाही, नुसतं नाव सज्जन आहे. आणि ह्यो विठ्ठल आहे. आणि याला एक लग्न करण्यासाठी मी पोरगी बघतोय. सध्या सोशल मीडियावर सगळीकडे टाकल्यात, व्हायरल केलं. पोरगी बघते जिवंत पाहिजे. मग कसली बी नकटी वकटी सगळी कसली बी चालेल, काही विषय नाही. याच्यासारखे ना काही सुद्धा चालेल, त्याला काय अडचण नाही. आणि कच करून गाडी इकुलता एक आहे आणि 4-5 एकर जमीन वन साइड ह्याचीच आहे. त्यामुळं करू शकताय. रोड टच जागा आहे, कुणाची असलं का ही ह्याची म्हणून दाखवू शकतं, काय अडचण नाही. तर आता आम्ही चालू मंगळवेढ्याला. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला तिथला रिद्धी सिद्धी मंदिर टॉपचा विषय सांगतो. ज्या मंदिराला बांधण्यासाठी 47 वर्ष लागलेत. 47 का 43 वर्ष, 43 वर्ष ते मंदिराचं बांधकाम चालू होतं. एकदम टॉपचा विषय, पूर्ण मार्बलचा दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. देवाच्या घोड्याचं गणपती बाप्पा मोरया. या मंगळवेढा रोडला ना फॉरेस्ट का नाही, एक बोर्ड वाचला मी. त्यावेळेस सेव्ह वाईल्ड लाईफ, म्हणजे प्राण्यांचं संरक्षण करा, उडून बिडून चला गाडीने त्याला. आणि आमऱ्यामध्ये इथं हार नाही, ते खरं आहे ते का? ह्या फॉरेस्टात हारणं आहे ती का? तुम्हाला माहिती आहे का? इथं कोणी बघितलंय ती हारणं? मला काय ए हरणांनो बाहेर या. ए हरणांनो बाहेर या. ए हरणांनो या आले बाबा माझ मंगळवेढा. तर आता आम्हाला माहित आहे बरं का रिद्धी सिद्धी मंदिर कुठं आहे, पण व्हिडिओ मध्ये घ्यायचं काय कंटेंट. मग तरी पण आम्ही एक जणाला विचारतो या मंदिर कुठं आहे बरं का. तिथं चालेल रिद्धी सिद्धी मंदिर कुठं मंगळवेढा भूमी संतांची. तर आता डायरेक्ट आम्ही मंगळवेढामध्ये पोहोचलोय आम्ही. आणि बघून थांबलो आणि थांबतोच ऑटोमॅटिक माणूस तुम्हाला दाखवतो टॉपचा विषय. आमचं ड्रोन पायलट आता ड्रोन तयार करायला लागले. तर महाराजांचा शॉटकडं घ्यायला लागते, म्हणजे घ्यायला लागते ड्रोन शॉट खतरनाक. टॉपचा विषय ते दांडकी अशी तर फिरवून बसवायची. ते गाड बोललो होय तुंबला का त्यासाठी याला कुठे पहिल्यांदा आले. मंगळवेढा भूमी संतांची. ड्रोन सेटअप करायला लागले ते. इकडच्याला काय कळत नाही बरं का, ह्याच्या समजायला काहीच कळत नाही त्यातलं. याला सगळं सांग भलं सांग भलं. द्या 20 रुपये काढून चला. खिशात हात मोकळा घालू नका, पैसे काढून द्या सर. हे गरीब माणूस, सगळ्यात मोठा गरीब माणूस हीच आहे. ह्याला पैशाची गरज आहे, ह्याला गरज आहे पैसे. ह्याचं जेवढं वय आहे का तेवढं माझ्या पैसे इथं 27 रुपये. आणि आयत का 10 रुपये दी एवढं पैसा केली त्या 10 रुपये घेतली. मंगळवेढा म्हणा. देवाच्या घोड्याच चांग भले, राजाच चांग भले, चांग भले. आपण नुसतं बघायचंच आहे, कळत ना काय त्यातलं. अरे मी जर ड्रोन घेतला ना, मला वेळ मिळत नाही उडवण्यासाठी म्हणून घेत नाही. मी घेत नाही. थोडं अकाउंटचा अपडेट आता दिले का. पहिली बात, ह्याला परमिशन लागतं का आम्हाला इथं मंगळवेढ्यामध्ये माहित नाही, तरी पण आम्ही रिस्क घेतोय.
जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर काही म्हणू नका, काही फरक पडत नाही. आम्ही पण काय हलकी माणूस नव्हतो. आमच्या लय ओळखी आहे. विठ्ठल शिंदे, एकनाथ शिंदे चुलता येत. चुलत भाऊ पोरग आहे, चुलत्या पोरग आहे. व्हायचं कॅमेराला पुसायला आलाय बघ. पुसून गड्या टाकाटाक पण ठेवला खाली. कर चालू. कृष्णा ओ हा zar 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 ra 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 tan 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 oh सेंटरला असलं पाहिजे. पुढे जाऊ पुढे जवळ किती शॉट नाही लांब कुठलं की कसा हा रॉंग आहे. प्लेसमेंट रॉंग आहे. हे करतोय का शॉट घेतो. मंगळवेढा भूमी संतांची. फायनली आम्ही पोहोचलोय रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा. आणि इथं कोणता तरी कार्यक्रम चालू आहे इथं. काय कार्यक्रम आहे? कसला कार्यक्रम आहे? कार्यक्रम आहे काय? कसं काय? पारायण आहे गजानन महाराज. होय का? म्हणजे महाप्रसादाची सोय झाली आमची थोडक्यात. सगळी सोय महाप्रसादाची सोय झाली आहे थोडक्यात आमची. आता दिवाळी झाला की नाश्त्याची सोय होय का? टायमाला आला एकदम व्यवस्थित. इथं मग तो दिसले कैवल्य गाणे देते गोविंद बुवा हे म्हणाले मनात